आता बदलायचं बरं. गावातला 15 ऑगस्ट 26 जानेवारी कुठल्याच पैशाला लाचाराच्या भ्रष्टाचारी लोकांच्या हाताने करायचा नाही. गावातला 15 ऑगस्ट 26 जानेवारी त्या कुटुंबाच्या हाताने करायचा ज्या कुटुंबातला पोरगा आर्मीत आहे. कारण तिरंग्याची जाण त्यांना आहे. त्यांना माहित आहे त्या हातभर झेंड्यासाठी काय कमवावं लागतं. त्या बापाला विचारा ज्यानं पोटचा गोळा दिला, त्या माईला विचारा ज्यानं मतरपणाची काठी दिली, त्या बायकोला विचारा ज्यानं कपाळीचं कुंकू दिलं, आणि त्या लेकरांना विचारा ज्यानं बाप देशाला दिला. आम्ही देश विकून खायला बसलोय. आम्हाला काय? आमच्या देशात हजाराचं बंडल ज्याच्या खिशात त्याचं नाव दारिद्र्य रेषात. कळलं त्यालाच कळलं. सुधरून घ्या, आहे की नाही? आम्ही अशी लोक आहेत दादा, आम्हाला काही गरज नाही कशाचीच नाही. अरे एक चोर पकडायची मशीन होती, जपानमध्ये आणली, एका तासात 20 चोर पकडले. ऑस्ट्रेलियात आणली, एका तासात 30 चोर पकडले. तीच मशीन भारतात आणली, 15 मिनिटात मशीनच चोरीला गेली. लोकच गुणवान आहेत आपल्यातली. सुधरा, हे की नाही? बदला, गरज आहे दादा. नाही ना बदलले तर फार अवघड होईल दादा. कारण आपण जेवढ्या स्वाभिमानाने इथं जगतोय ना दादा, त्याचं कारण आपण नाही, आपल्यासाठी बऱ्याच जणांनी जीव दिला दादा. बऱ्याच जणांनी रक्त सांडलं, बऱ्याच जणांनी माती सांडली, अरे बऱ्याच जणांनी पाणी वाहिलं, तेव्हा कुठं एवढं सुंदर अस्तित्व आपल्याला निर्माण झालं. पण जे आपल्यासाठी मेले ना दादा, ते कधी कधी वर बसून विचार करत असतील, यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हरामजादों के लिए. कोणासाठी मेलो बाबा? मला वाटतं ज्यांनी मतदानाचे पैसे घेतले ते टाळ्या वाजविनात वाटतं. ज्यांनी नाही घेतले त्यांनी वाजवले, आहे की नाही? कारण त्यांना झोमणार, दुसरं कोणाला नाही. सुधरा दादा, गरज नाही आपल्याला. आपण लोकांचं बदलू शकत नाही, पण स्वतः तरी बदलू शकतो की नाही? बदला. आपला चष्मा बदलला की जग बदलतं. जागेवर घ्या. म्हणून सगळ्यात मोठं बंधन आहे आपल्याला जन्म मृत्यूचं. त्यातून आपण सुटू शकत नाही, पण सावरू तरी शकतो, सावध तरी होऊ शकतो. सावध झालो हरीच्या आलो. अरे मग एकदा इथं येऊन बघा, एकदा इथे आलात ना तर एका क्षणात सगळं होईल दादा. देवाची हे द्वारे, देवाची हे द्वारे, नामसंकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे. घेता नाम विठोबाचे पर्वत जळतील. अरे एकदा त्याचं नाव घेऊन तर बघा दादा, त्याला भजून तर बघा, सगळं पाप नाहीच होईल. शंकराचार्य वर्णन करतात दादा. भजे व्रजे कमंडनम समस्त पाप खंडनम. भजे व्रजे कमंडनम समस्त पाप खंडनम. स्वभक्त चित रंजनम, स्वभक्त चित रंजनम सदैव नंद नंदनम. भजे भजे कमंडनम समस्त पाप खंडनम. भजे भजे कमंडनम समस्त
सगळं पाप नाहीसं होईल आणि पुण्याची गाठ बांधली जाईल, पण त्याचं नाम घेता आलं पाहिजे. चला प्रेमानं घेता आलं पाहिजे, गुण गाई ना पण कसं आवडीने भावे. हरि नाम घेसी तुझी चिंता त्याशी सर्व हरिमुखी गाता, हरे फले चिंता त्या काळजीच करू नका, फक्त म्हणा घेता आलं पाहिजे. पुण्यच पुण्य दादा, सगळं पाप नाहीच होतं आणि एकाचं नाही, जन्मोजन्मीचं होतं दादा, फक्त देवाचं नाम घेता आलं पाहिजे. मग इथं आल्यानंतर देवाचं नाव घ्यायचं एवढं सोपं नाही, त्यासाठी मन तयार झालं पाहिजे, संसार सुटला पाहिजे. मग आता आमच्या लोकांनी प्रश्न विचारला, ज्ञानोबा आहे कधी कधी काय होतं माहिती आहे का, इथं येता येत नाही, देवाच्या दारात येता येत नाही, मग काय करायचं सांगा. मग आमच्या ज्ञानोबा म्हणले काळजी करू नका, हसुनी संसारीची बेबे कुकरी वेदशास्त्र उघाडी बाहेर चला, वेदशास्त्र उघाडी बाहेर चला, पक्षांनी उतरती ते का गुंतवणी राहती तैसे असावे, संसारी असावे असोनी नसावे. बिंदास्त करा संसार पण गुंतू नका. आणि एकदा याद गुंतलात ना, क्लेशोधिक तरस्तेषाम अव्यक्तासक्त चेतसाम अव्यक्ता ही गतिर् दुःखम देहवदभीर व्याप्यते. महाराज इतका त्रास आहे ना इथं, फक्त गुंतू नका, करा. पण ते कसं करायचं, आमच्या संतांनी केलं तसं. अरे आपल्याकडे देव आला पाहिजे असं संसार करायचा दादा. जना इकडे आला की नाही, आला दादा. तुकोबारायांकडे आला दादा. तुकोबारायांची गुरं राखली दादा, गोरबा काकाची मडकी बनवली दादा, पण त्यांनी तेवढं प्रेम केलं. आमच्या गोरबा काकाची बायको पाणी आणायला गेली, गोरबा काकाला सांगितलं 6-7 महिन्याचं बाळ आहे, रांगतंय खेळतंय, लक्ष ठेवा. पण आमचे गोरबा काका हरिमुखे म्हणा चालूच आहे त्यांचं दादा, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, ताई ताई जय हरी विठ्ठल, बोला अमृताहुनी गोड नाम तुझे देवा म्हणवाज केशवा. काय गोड देवाचं नाव आहे की नाही. आणि एवढ्या गोड देवाच्या नामात गोरबा काका गुंतल्यावर त्यांना काय लिकरू दिसतं का बायको दिसती दादा. बाळ पायाखाली तुडवलं, नवलाची गोष्ट ऐक सखे बाई कुंभाराणे बाळ. काही सुधारलं नाही दादा, संसारात राहिले पण देवाचं नाम सोडलं. तुकोबाराय अरे बायको लेकर दुष्काळात अन्न करून मेली तरी आमचे म्हणले बरे झाले देवा परी या दुष्काळे. ही ताकद आहे दादा, म्हण राहा संसारात पण ताकद एवढी ठेवा देव आपल्याकडे आला पाहिजे. आता काही माणसं म्हणली दादा देव काय येतो का. कोण कहते है भगवान आते नहीं, कौन कहते हैं भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे
केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभं कौन कहते हैं भगवान आते नहीं तुम मीरा के जैसे बुलाते नहीं कौन कहते हैं भगवान खाते नहीं तेरे शबरी के तेरे हाथ खिलाते नहीं अच्युतम केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभं. देव येतो महाराज, बोलवणारा पाहिजे. 7 वर्षाची जमाई दळण दळायची, दळताना विठ्ठलाला हाका मारायची, देव यायचा. ओव्या का बुक की तू ये रे पा विठ्ठला सुंदर माझे जाते ग फिरे बहुत के ग ओव्या का बुक की तू ये रे सासू आणि सासरा फिरत तिसरा ओव्या गाव भरतारा तू ये रे पा विठ्ठला. देव यायचा, येतो, फक्त बोलवणारा प्रेम तेवढं पाहिजे. एवढं प्रेम करायचं म्हटल्यावर मुखात त्याचं नाम, कारण नामाशिवाय काही, आणि देवाच्या नामाशिवाय तरला असा जगात. तर देवाचं नाम घेऊन वाया गेला, नाम घेता वाया गेला. ऐसा कोणी असं कोणी देखीलही नाही ना ऐकिलाही नाहीच दादा. देवाच्या नावानं सगळं तरतो, फक्त देवाला अनुभवता आलं पाहिजे. बघायच्या भानगडीत पडू नका. देवाचं कसं आहे माहितीये का, जिथं गर्व आहे अहंकार आहे तिथं देव दिसत. संसार म्हणजे गर्व अहंकार बरं का, बायको लेकरं नाही. माया मोह गर्व अहंकार वासना म्हणजे संसार, बायको लेकरं म्हणजे संसार. हे ज्याला सुटलं त्याला देव दिसत, ज्याला अहंकार आला त्याला देव दिसत. दिवाळी जवळ आली दादा, आली का दिवाळी? काय दिवाळीत मजा असती ना. पुरुष मंडळी बाया लय आगाव, तुम्हाला माहित नाही. तुमच्याच खिशातले पैसे काढत्यात, तीच माहेरी घेऊन जात्यात, त्याचीच साडी घेत्यात आणि तीच तुम्हाला आनंद कित्यात. बघा माझ्या भावानं घेतली. ज्यांनी ज्यांनी असं केलं तिला मनातून हसू आलं. माता मावल्या आहा, पण गुणाच्या लय महाराज आहे की नाही. सगळा संसार वडी त्या माता मावल्या. मला तुमचं सगळं पटतं, पण एकच पटत नाही, तोंड. तिकडलं इकडं इकडलं तिकडं हे जे असतं ना आपलं, एवढंच मला पटत नाही. कारण तोंड गोड असेल. तुम्हाला असं वाटतं माझ्या घरात पैसा टिकत नाही, माय माझी, त्याचं एकच कारण आहे, आपल्या घरात शांती नाही. ज्या घरात शांती नाही त्या घरात लक्ष्मी. वाणी रसवती यस्य यस्य श्रमवती क्रिया लक्ष्मी दानवती यस्य सफलम तस्य जीविता. तोंड स्वच्छ ठेवा, नीतिमत्तेनं कर्म करा, कुठंच पैसा जात नाही. अनीतीनं कमवलेला पैसा आणि निंदा केल्यावर पैसा टिकवायचा आहे ना. शांती ठेवा. चला, लय अवघड आपलं. एखादी गोष्ट जर गावात पसरवायची असेल ना, एका बाईला जाऊन सांगायचं. एवढे पोस्टर लावायची काय गरज नव्हती, फक्त एका बाईला जाऊन सांगायचं आणि तिला आवर्जून म्हणायचं कुणाला सांगू नको. ती आखे शिरूरला सांगते आणि प्रत्येकीला सांगताना म्हणती तू आहे म्हणून सांगते, दुसरीला सांगितलं नसतं. अगं आख्या गलीला सांगितलं, अजून कोणाला सांगायचं नाही. नवरा बायको कधी पेट्रोल भरायला गेले, बायकोला आत नेता. ऐ शिरूरचं पुरुष मंडळी, बायकोला आत नेता. तुम्ही काय सगळे ब्रह्मचारी आहेत का? बायका असतील ना तुम्हाला, मग बोलत जाण जरा. बायकोला आत नेता, कुठं सोडता? पंपाच्या. त्याचं रिझन आहे, पंपावर लिहिलेलं असतं येथे आग लावणाऱ्या गोष्टी सक्त मनाई आहे. कळलं, त्यालाच कळलं दादा, समजून घ्या. कशाला आत न्यायची? नवरा बायकोचं भांडण लागलं, बायको म्हणे तुम्हाला माझी कदर नाही, तुमचं घरदार शेतीवाडी आई बाप बहीण बाळा सगळं मी सांभाळते, सगळं मी एकटी सांभाळते, काय काय सांभाळू? नवरा म्हणलं सगळं मी सांभाळतो, तू फक्त तोंड सांभाळ. एवढं सांभाळतो जगाचं कल्याण होईल महाराज. चला, ह्यांनाच लय बोलले, तुमची बी काहीतरी जबाबदारी आहे. घरदार लेकरू बाळ सगळं सांभाळते दादा. मायबाप सोडून येते, सगळा काय त्याग करते, कोणासाठी करते? तुमच्यासाठीच करते की नाही? मग थोडं कदर करीत जा, कौतुक करीत जा. मी तुम्हाला सांगते, बायकोला खुश ठेवायचा सोपा उपाय, लक्ष देऊन ऐका. किती लक्ष देऊन ऐकायले? बरं ऐका, विल नीड यू, गरज आहे आपल्याला. बायकोला खुश ठेवायचा सोपा उपाय, काळी भंगार जरी असली तरी नुसतं म्हणायचं काय अप्सरेगत दिसती ग माझी राधा,
झाडावरच महाराज. आता हे पाडव्याला नटल्या बाया का लक्ष्मीपूजनाला नटले की नुसतं म्हणायचं काय गोड दिसती ग. हा तुम्हाला पाहिजे ती स्वयंपाक कौतुक करीत जा, फक्त प्रमाणात करीत जा. आती केल्यावर बी फजिती होती दादा. प्रमाणात करायचं, आव नाही आणायचं, मनातून सांगायचं. लोक काही प्रत्येक गोष्टीचं आव आणतात. अरे काही लोकांनी मायबापाच्या नात्याचं सुद्धा आव आणलं हो, सेवेचा आव आणला. बंगले बांधले, बंगल्यावर नाव टाकलं मातृपितृ छाया. मी त्याच्या घरी गेले, मातृवाट्यावर पितृवाट्यावर आणि छाया खाटावर. आगलं हो तुझ्या बंगल्याला. आव नका आणू दादा. वेळ येतोपर्यंत समजून घ्या. वेळ गेली ना, मायबाप गेले ना, पुन्हा कळेल का हो माझी माय. तुमची माय गेली, जा बरं आता दिवाळीत माहेर. कोण तुम्हाला गोठोडे बांधून दिन का. कुरवड्या दिल्या, पापड्या दिल्या, चिवडा दिला, लाडू दिला. माझ्या लेकीला नवरा लाखभर महिना कमावणार आहे, पण माझी माय भाकरी आणि पिठलं बांधूनच देतीन. तिला म्हणती बाई रस्त्यात थांबू नको बरं, हे दिलंय ते खा. तुमचं लग्न होऊन 20-25 वर्ष होऊ द्या आणि तुम्ही दिवाळीला जाऊ द्या, तुम्हाला नहू घालणारी आणि तुमच्या पाठीवरून हात फिरवणारी फक्त तुमची माय असते. माय दुसरं कुणी नाही. तुमचा बाप वर्षभर काटकसरीनं जगेल, पण तुम्ही दिवाळीला येणार म्हणलं की तुमच्या लेकराचे आणि तुमच्या साडीचे पैसे बाजूला काढून ठेवेल. कष्ट करेल पण तुम्हाला नाराज करणार नाही. तुमची माय कोण आहे. तुमच्या भावानं तुमच्या माईला त्रास दिलाय, मायबापाला घराच्या बाहेर काढलंय. मग तुम्ही आईला म्हणला दिवाळीला आल्यावर, आई मी आता काही माझ्या भावाला सही देणार नाही बरं. तुम्हाला घराबाहेर काढलं ना त्यांनी, इकडं दान करीन पण त्याला सही नाही देणार. माझ्या माईनं पायाला हात लावला आणि म्हटलं बाई नको ग, मला काय त्रास व्हायचा ते होऊ दे, त्यानं मला मारू दे, पण त्याच्या लेकरा बाळाचा शब्द तू नको घेऊ बरं बाई. पाया पडते तुझ्या, सही दे त्याला. ही गपचूप सांगणारी माय होती. ज्याला माईचं बापाचं दुःख कळलं ना दादा, तो जीवनात कधी अप्रगतशील होत नाही. 5वी 6वीचं पोरग दादा जत्रेला जायचंय, हट्ट करतंय, मायबाबाकडे पैसे नाहीत, पण मायबाप हजेरीला जाऊन, आमच्याकडे हजेरीला म्हणतात, कामाला जाऊन शेतामध्ये पैसे कमवून घेऊन आले. 200-250 रुपये माझ्या मायबापानं दिवसभराचे कमावले आणि त्या लेकराच्या हातात ठेवले. लेकरू जत्रेला जाणार म्हणून आई पहाटे उठली, लेकराला आंघोळ घातली, लेकराच्या नावची शिदोरी बांधली. लेकरू म्हणतंय मला जायचंय, माझे मित्र थांबलेत दारात. आईनं पटकन दूध तापवलंय, ग्लासात वतणार पण पक्कर सापडत नाहीये, तसंच दूध वतलं ग्लासामध्ये, लेकराला पाजलं. लेकरू जत्रेला गेलं, दिवसभर फिरलं, माघारी आलं. संध्याकाळी मायबापानं विचारलं का हो कशी होती जत्रा. लेकरानं सांगितलं काय ती चमचमती दुनिया, काय ते फुगेन, काय ते रातपाळणी बघन, तिकडे आनंदी आनंद होता माझी माय. काय सुंदर जत्रा होती. काय केलं जत्रेत, खाऊ खाल्लास नाही आई बाबा, खेळणी आणलीस नाही आई बाबा, पैसे खर्चलेस नाही आई बाबा, मग आणलंस काय. आई बाबा डोळे झाका ना, माई बापांना डोळे झाकावे, हात पुढे करा, हात पुढे करावे आणि लेकरांना जत्रेतली आणलेली पक्कड आणि चप्पल मायबापाच्या हातात द्यावे आणि मायबापाच्या डोळ्यातनं टचकन पाणी यावं. दादा माईनं विचारावं अरे एवढे पैसे तुला खर्चायला दिले, तू का पक्कड आणली. लेकरांना म्हणावं माय दिवसभर जत्रेत फिरलो ग, पण तुझ्या हाताच्या चटक्यासमोर ती चमचमती दुनिया मला फिकी वाटत होती म्हणून तुला पक्कड आणली. बापानं विचारावं मला चप्पल का आणली रे बाळा. लेकरांना सांगावं बाबा रात्री उठलो तुम्ही तळमळत होतात, मी विचारलं काय झालं, तुम्ही झोपीत होतात, तुमच्या पायाचे निघालेले सालपट माझ्या डोळ्याला दिसले. माझ्यासाठी तुम्ही रातभर दिवसभर कष्ट करता बाबा, त्या सगळ्या दुनियेसमोर, त्या सगळ्या जत्रेसमोर तुमच्या पायाची सालट मला जास्त खुपत होती म्हणून मी तुम्हाला चप्पल आणली बाबा. मायबाप पडले तुझ्यासारखं पोरग पोटी जन्माला आलं ना, अरे कुस पावन झाली माझे पांग फिटले रे, तुझ्यासारखं लेकरू पोटी जन्माला आलं. ज्याला बापाच्या पायाची साल्ट आणि आईच्या हाताचे फोड दिसतात ना दादा, त्याला जीवनात वेगळा परमार्थ करायची गरज पडत नाही. वा
अशी मायबाप समजून घ्या. तुम्हाला सांगते, मुलं बरेच मुली कीर्तनाला दिसत आहेत. कधीतरी रातच्या 12 वाजता उठा, मायबापाच्या अंथरुणाजवळ जा, त्यांचे झिजलेले पाय सुरकुत्या पडलेला चेहरा बघा आणि पायाला हात लावून वचन द्या, आकाश ठेंगा पडेल इतकी प्रगती करेल, पण तुमच्या नावाला कलंक लागेल असं जिंदगीत कधी वागणार नाही. कीर्तन सार्थकी लागलं दादा. अरे पोरगा असावा कर्तृत्ववान. पोरांनो असं जगा. बापाची चप्पल तुम्हाला आली ना तर बापाच्या डोक्यावरचं ओझं तुम्ही कमी केलं पाहिजे. बापाचा शर्ट तुम्हाला आला ना तर बापाच्या डोक्यावरचं ओझं तुम्ही कमी केलं पाहिजे. मुलींनो, आपण काही कमी आहेत का? जिजाऊच्या लेकी आहेत आपण. अरे असं जगायचं. आपण कुणाकडे बघायचं नाही, ज्यांना आपल्याकडे बघून त्याला सोडायचं नाही. काय हिंमत आहे कुठल्या पोराची आपल्याकडे वाईट नजरेनं बघायची? दणदणीत जगायचं. एक पदराशी गाठ बांधून न्या बरं का माझ्या मायांनो. पोरीला घरी जाऊन सांगा, तिला म्हणा, हे बघ माझी माय, तुझ्या चेहऱ्यावर पडलेला डाग एखाद्या वेळेस झाकून नेता येईल ग माझी बाई, पण तुझ्या चारित्र्यावर पडलेला डाग जिंदगीत कोणी झाकू शकत नाही. म्हणून चारित्र्य जप बास. आणि तुम्हाला सांगते पोरं हो, अरे असं जगा की तुमच्या नावानं तुमच्या बापाला ओळखलं गेलं पाहिजे. गुणवान बघा ना. आज त्या मासाहेब जिजाऊंना, छत्रपती शहाजी राजांना किती कौतुकानं लोक बोलतात. का? कुस पावन होते. धन्य धन्य थोर आई शिवरायांची जिजाई. धन्य धन्य थोर आई शिवरायांची जिजाई. आज पूजित महाराष्ट्र सारा. मुजरा मानाचा मानाचा जिजाई. मुजरा मानाचा मानाचा जिजाई. कोण साहेब जिजाऊ? ताळी 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 बसलेले. ज्यांना छत्रपती शिवरायांचा स्वाभिमान, हिंदू धर्माचा अभिमान, असा प्रत्येक जण टाळ्या वाजवायचा. खुर्चीवर बसलेले वाजवा 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 इकडे वाजवा. जे भारतात जन्माला आले, भारतात, ते टाळ्या वाजवतील, आणि जे पाकिस्तानात जन्माला आले ते वाजवणार नाही. वाजवा. कोण मासाहेबांचा होता? ज्या मासाहेबांनी छत्रपतींना सांगितलं, राजे स्वराज्य घडवायचं तुम्हाला, आई बहिणीची आबरू राखायची तुम्हाला, संतांची देवाची मंदिरं जपायची तुम्हाला. आदिलशाही, मुघलशाही, निजामशाही डोक्यावर भया भया नाचली. डोळ्यात देखत आई बहिणीची आबरू लुटली जाते. राजे स्वराज्य घडवायचं. होती मुघलांची सत्ता करेली, तीन मुघलांना नंदा घोराली. होती मुघलांची सत्ता करेली, तीन मुघलांना नंदा घोराली. होती जिजाईला घंटा झालं शिवबाई संत. होती जिजाईला घंटा झालं शिवबाई पूजित महाराज. मुजरा मानाचा मानाचा मुजरा मानाचा मानाचा अरे 5 वर्षाचे शिवराय गावात तमाशाचा तंबू आला. राजांना विचारलं, मासाहेब हे काय? मासाहेबांनी सांगितलं, बाय राजे तुम्हाला राजा व्हायचंय, पण बाया नाचवणारा नाही, बाया वाचवणारा राजा व्हायचंय. त्या मासाहेब जिजाऊ होता दादा. असे मायबाप घडा, असे मायबापाचे नाव कमवा दादा. चला, आज मी प्रत्येक पोरामध्ये शिवरायांना बघते, पण कुठल्या? ही घालाय जीन्स पॅन्टी, बसाय पटपटी, खायला पानपटी, प्यायला हातपटी, झोपाय झोपटपटी, खर्चाला बापाची सोसायटी, ह्यांना नाही. कुठल्यांना? 2-3 गोष्टी माझ्या पोरं, माझ्या भावासारख्या तुम्ही पायाला हात लावून सांगते. वाईट गोष्टीत कधीच घसरू देऊ नका तुमचा पाय. अरे वाईट गोष्टीत कधीच घसरू देऊ नका तुमचा पाय. दारू गुटखा जुगार असलं करून तुम्हाला मिळतं तरी काय? अरे अर्ध्या रात्री 12 वाजता एखादी मुलगी दिसली, तिला समजा तुम्ही तुमची माय, तुम्हीच असाल कलियुगातले शिवराय.
तुम्हीच असाल दादा, तुम्हीच घडा. आचरण बदला, नजर बदला. छत्रपती शिवरायांची आराधना झाली दादा. देवाला साठवायचंय ना इथे. आमच्या सावता महाराजांनी कधी सुद्धा वारी केली नाही बरं. कारण आहे, कोणी विचारलं ना का हो वारीला जायचं, बाबांनी सांगावं माझं सगळं काही ना कर्म आहे, आणि जर कर्म सत्य असेल, कांदा मुळा भाजी अवगी, विठाबाई माझी लसूण मिरची कोथिंबिरी, गजाला माझा जे काही माझं आहे ते हे. आणि ज्याला कर्म योग्य करता आलं तो कब्बराय म्हणतात. तुका म्हणे सत्य कर्मा भाविसाय, तुका म्हणे सत्य कर्मा भाविसाय, तुका म्हणे सत्य कर्मा भाविसाय, तुका म्हणे सत्य कर्मा भाविसाय. विषय सांगतो तुम्हासी भजारे नाही तरी गेला. मग विठ्ठलाचं नामच जर कर्म केलं ना हरीचं मुखात असेल तर काळजी करायची काय गरज आहे. द्वारकेचा राणा पांडवा घरी. काय सांगायचं दादा तुम्हाला, जेव्हा काही कुरुक्षेत्रामध्ये युद्ध घडणार होतं बरं का, आमचे श्रीकृष्ण भगवान झोपलेले आले ना हे दोघं. कशाला? देवाकडं मागायला. अधिकार पाहिजे बरं का देवाकडं मागायला. आले, एक पाहुणा म्हणून आला आणि एक भक्त म्हणून आला. चला, एक बसला पायथ्याला, एक बसला उशाला. उशाला बसले ते कोण? थोडं डोक्यानं कमी दुर्योधन. आणि पायथ्याला बसले ते अर्जुन. ज्ञानीही आणि प्रेमीही. देव उठले, उठल्या उठल्या काय दिसनो? पाय दिसन का डोकं? आपण उठले काय दिसलो? संत चरण रज. काय दिसलं? पाय दिसलं. कृष्णाने विचारलं काय पाहिजे अर्जुना? दुर्योधन म्हणला देवा मी पहिल्यांदा आलोय. ती म्हणला येड्या मग तिथं बसायचं ना, इथं कशाला बसला? डोकं गरजेचं नाही दादा, चरण धरता आले पाहिजे. लक्षात घ्या, ज्ञान महत्वाचं नाही, नम्रता पाहिजे. तर ज्ञानाला काय खाता जर नम्रता नसेल? अहंकाराचा वारा माझ्या विष्णुदासा. तुम्हाला गाथा पाठ झाला भूता हा.